परत एकदा प्रितेश मराठी ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या या ठिकाणी तुम्ही आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण आपण वेळोवेळी ह्या चॅनलद्वारे अपडेट करतो, एंटरटेन करतो. वेगवेगळ्या माध्यमाद्वारे, वेगवेगळ्या कंटेंटद्वारे ह्या चॅनलद्वारे आपलं मनोरंजन करतो. निश्चित आपल्याला आवडेल की ह्या चॅनलला धरून राहणे आणि संपर्कात राहणे. म्हणून आजचा जो थंबनेलद्वारे तुम्ही पाहिला असेल की चॅनल बिग बॉसच्या घरातून दुसरा जो स्पर्धक बाहेर गेलेला आहे ते म्हणजे सोनाली राऊत. सोनाली राऊत आणि तिथं तुम्ही थंबनेलमध्येच पाहिलं असेल म्हणून तुम्ही तो क्लिक केला असेल, कारण त्या ठिकाणी एक टॉप न्यूज ही आहे की हिंदी बिग बॉस मधून सोनाली राऊत ह्या टॉप 7 मध्ये होत्या आणि ह्या बिग बॉस मधून दुसरा स्पर्धक जे 17 मधून निवड झालेली आहे, त्या 17 मधून ज्या पहिल्या राधा पाटील ह्या मागच्या आठवड्यामध्ये ज्या बाहेर गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर जर कुणी बाहेर गेला असेल तर त्या फक्त सोनाली राऊत आहे. म्हणजे ज्या हिंदी बिग बॉसमध्ये टॉप 7 मध्ये ज्या स्पर्धक होत्या त्या मराठी बिग बॉसमध्ये एक मराठी मुलगी जी मराठीमध्ये असून सुद्धा ती दुसऱ्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यामध्येच ती बाहेर गेलेली आहे. त्याचे काही मूलभूत कारण आपण आज जाणून घेणार आहोत की त्याच्या पाठीमागे मेन कारण काय आहे. सोनाली राऊत खेळल्या नाहीत का, काय त्याची काय मुख्य कारण आहेत का, की त्यांच्या बरोबरचे असणारे जे स्पर्धक आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत का, काय त्यांच्या बरोबरचे जे कुठली पॉलिटिक्स झालेली आहे का, असे काही मोठमोठे प्रश्न आहेत. काय त्यांचे फॅन्स लोक त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतील. आपण थोडक्या वेळामध्ये या गोष्टींचा विचार करणार आहोत. लक्षात ठेवा, सोनाली राऊत ह्या कॉन्फिडन्स एक मुलगी आहेत, एक कॉन्फिडन्स अशी एक स्त्री आपल्याला पाहायला भेटले ज्यावेळेस त्या हिंदी बिग बॉस मध्ये होत्या. म्हणून ते टॉप 7 पर्यंत गेलेले आहेत. त्यांच्या ज्यावेळेस त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते, त्यावेळेस स्पर्धक होते, ते सुद्धा कॉन्फिडन्स म्हणजे त्यावेळेस महाभारतामध्ये जे रोल केलेले होते असे काही त्याच्यामध्ये ऍक्टर होते खूप चांगले. त्याच्यामध्ये आर्य बब्बर जे राज बब्बरचे जे चिरंजीव होते ते सुद्धा त्या ठिकाणी होते. म्हणजे असे काय त्या स्पर्धकांबरोबर त्यांनी स्पर्धा करून टॉप 7 पर्यंत त्यांचं स्थान त्यांनी तिथं मजबूत केलं होतं. आणि सलमान खान त्या शोचा होस्ट करत होते आणि अशा वेळेस त्यांना त्यांची शब्बासकी दिली होती की तुम्ही टॉप 7 पर्यंत तिथपर्यंत पोहोचले, खूप चांगली गोष्ट आहे. पण काय झालं की मराठी बिग बॉसमध्ये त्यांचा कॉन्फिडन्स कमी पडला का नाही. ज्यावेळेस ते स्टेजवर ज्यावेळेस रितेश भाऊ देशमुख यांच्या समोर आले त्यावेळेस त्यांचा कॉन्फिडन्स लेवल खूप हाय लेवलला होता. आपण पाहिलं असेल ज्यावेळेस त्यांचा एंट्री झाली त्यावेळेस त्यांचा कॉन्फिडन्स लेवल खूप हाय लेवलचा होता आणि त्यांचे ती पद्धत, बोलण्याची पद्धत एक सुंदर मॉडेल आहे आणि त्यांची स्टेजची डेअरिंग ही आपल्याला पाहायला भेटली. मग काय झालं असेल त्यांच्या स्क्रीनच्या बाबतीत, ज्यावेळेस स्क्रीन आपण ज्यावेळेस बघतो की कॅमेऱ्याच्या बाबतीत, त्यांचा आतमधलं बिहेवियर, टाचच्या बाबतीत, प्रेक्षक इमोशन, ग्रुप, ओट, या सर्व गोष्टी बाबतीत आपण थोडक्यामध्ये येत्या 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण चर्चा करणार आहेत. म्हणून शेवटापर्यंत टिकून राहा आणि शेवटापर्यंत या 2-3 मिनिटांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल हाय लेवलचा होता. ज्यावेळेस ते जोपर्यंत रितेश भाऊ पर्यंत आले तोपर्यंत त्यांचा कॉन्फिडन्स हा खूप चांगल्या पद्धतीत होता. ज्यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये, मराठी बिग बॉस सीझन 6 याच्या घरामध्ये गेले त्यावेळेस ते लोकांबरोबर मिसळू लागले. त्यांची मराठी चांगली आहे, मराठी मुलगी आहे आणि ते मराठी भाषेमध्ये ज्यावेळेस त्यांनी वार्तालाप सुरू केला, लोकांशी एकजूट राहण्याचा प्रयत्न केला, तिथं हिंदी जे स्पर्धक होते राकेश बापट, विशाल, हे त्यांच्याबरोबर त्यांनी राहण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची एक गोष्ट झाली की त्यांनी एका कुठल्या ग्रुपला असा त्यांनी खेळण्याचा प्रयत्न नाही केला. जसे एक टोळी आहे, राकेश बापट आहे, त्यांच्या छत्रछायाखाली जाण्याचा प्रयत्न नाही केला. त्यांनी स्वतःला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रेझेंट करण्याच्या नादामध्ये ते एकटे पडत गेले. काही पहिल्या आठवड्यामध्ये त्यांचे काही भांडणं झाले, जे रुचिता बरोबर त्यांची भांडणं झाले, त्यांची काही वादावाद झाली. पण त्याच्यानंतर त्यांनी रुचिताच्या डोक्यावरून हात फिरवण्यापर्यंत त्यांनी एक चांगुलपणाचा एक स्वभाव त्यांनी दाखवला. त्यांनी तिच्याबरोबर बोलले पण, तिला दापलं पण किंवा त्यांनी त्या पद्धतीने फटकारलं पण नंतर त्यांनी तिला पायरीवर बसून समजवलं आणि रुचिताने तिच्याबरोबर जे वार्तालाप केला, ज्या पद्धतीने आपण बोलू शकतो की तिला ते नाकारलं, त्यावेळेस ती कमी दिसली त्या ठिकाणी. की एक स्पर्धक ज्यावेळेस फर्स्ट इम्प्रेशन ज्यावेळेस तिने दाखवलं की मी एक निगेटिव्ह व्हिलन आहे आणि पहिल्या आठवड्यामध्ये सोनालीच्या बाबतीत प्रत्येकाला असं वाटलं की मी नाव नाही घेऊ इच्छित पण मागच्या स्पर्धकाचं पण निकी तांबोळीचं एक रूप आलं असं लोकांना वाटलं होतं. पण तसं काय झालं नाही. ती पहिल्या आठवड्यामध्ये जे तिने दाखवलं लोकांना तसं गैरसमज झाला, पण तिने स्वतःला इतकं दाबलं, तिने बाहेर कुठली प्रतिमा नाही जावं म्हणून तिने स्वतःला असं दाबून तिने अक्षरशः लोकांच्या समोर माघार घ्यायला
सुरुवात केली आणि तिने स्वतःला माघार घेत असताना रुचितासमोर माघार घेतली आणि तिने एक चांगुलपण दाखवलं. कदाचित कसं असतं की तिचा तो स्वभाव असेल चांगुलपणाचा आणि तिने खरा स्वभाव दाखवला आणि लोकांना ते आवडलं नाही. कारण पहिलं तिने ते जे रागेशपणा दाखवला, दुसऱ्या ह्या आठवड्यामध्ये सुद्धा तिने ज्यावेळेस तन्वीवर जे टार्गेट केलं त्या टार्गेटमध्ये तिने जो स्वभाव दाखवला तो सुद्धा दिखावा होता असं वाटतंय मला. आणि त्या पद्धतीमध्ये स्पर्धकाच्या समोर ती कमी पडली. जे स्पर्धक ओरिजिनल होते त्या पद्धतीमध्ये ती जसा स्वभाव दाखवत होती, जी खेळायला आलती, ती त्या स्पर्धकासमोर ती कमी पडली. ती कॉन्फिडन्स लेवलला ती चांगली होती. बाहेर प्रेक्षकांसमोर तिचे इमोशन, तिचे जी बॉन्डिंग होती, अक्षरशः तिच्या झोपण्यामध्ये वेळ गेला. म्हणजे बिग बॉसनी मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस तिच्यासमोर टास्क दिला होता त्या टास्कमध्ये तिला सांगितलं की एक शेणाचा एक प्रकार, म्हणजे एक शेण तर नव्हतं पण तिला सांगितलं की तुला शेणाच्या खाली जावं लागेल. तिने बिग बॉसला नाकारलं की मी शेणाच्या खाली जाणार नाही आणि तुम्हाला जर नॉमिनेट करायचं करा. हा जो उद्धटपणा ज्यांनी बिग बॉसच्या समोर दाखवला, अक्षरशः त्या ठिकाणीच मला कळून आलं की त्यावेळेस मी कालच मागच्याच रिव्ह्यूमध्ये सांगितलं की सोनाली राऊत ही बाहेर जाणार आहे. याचं रिझनच असं होतं कारण ते समजून आलं होतं असा स्पर्धक बिग बॉसला नकोय की ऍक्च्युली जर दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्येच तो बिग बॉसच्या विरोधात जायला सुरुवात केली तर बिग बॉसला पुढे सांभाळणं सुद्धा अवघड आहे. आणि ती गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि तिने का केलं, कारण तिचं कोणाही व्यक्तीबरोबर मिसळणं हे खूप अवघड झालं. कारण रितेश भाऊला ती शेवटी जाताना सुद्धा बोलली की मी जे अपेक्षेने आत गेले होते तसे लोक मला नाही भेटले. म्हणजे ती काहीतरी विचार करून आली की अशा पद्धतीचे लोक मला आतमध्ये भेटतील, पण तसं नाही झालं तिला. कदाचित तिने काय अपेक्षा केली होती मला माहित नाही. मराठी बिग बॉस हा मराठी बिग बॉस आहे, हिंदी बिग बॉस हा हिंदी बिग बॉस आहे. मराठी लोक मराठी प्रेक्षक वेगळे आहेत, हिंदी बिग बॉस हिंदी प्रेक्षक वेगळे आहेत. तर हा फरक तिला लक्षात नाही आला आणि म्हणून ती आत जाऊन दबल्या गेली आणि बिग बॉसला तिने उलट बोलायला सुरुवात केली आणि हेच तिच्यासाठी कारणीभूत ठरलं. लक्षात ठेवा, तिने टास्क करण्यास सुद्धा नाकार दिला. ज्यावेळेस टास्क चालू होता ती झोपली होती, टेबलावरती झोपलेली होती, बऱ्याच ठिकाणी ती झोपलेली होती. बऱ्याचदा तिच्यासाठी कोंबडा आरोळा होता बिग बॉसच्या पद्धतीमध्ये आणि ही गोष्ट तिच्यासाठी कारणीभूत ठरली. बिग बॉसला असा स्पर्धक नकोय की जो झोपाळू आहे. तिला जे पद्धतीने तिला आणलं होतं आतमध्ये, ज्या कारणासाठी आणलं होतं ते कारण म्हणजे काय, एक फायटर, एक स्पर्धक, जे हिंदी बिग बॉसमध्ये तिला पाहिलं होतं, एक फायटर, एक ज्या पद्धतीने ती प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर देणारी होती, प्रत्येक स्पर्धकाला मत मांडणारी होती, प्रत्येक स्पर्धकासमोर ती उत्तराला उत्तर देणारी होती. अशी ती मराठी बिग बॉस मध्ये दिसून नाही आली. माघार घेताना दिसली, झोपताना दिसली आणि ही गोष्ट बिग बॉसच्या विरोधात वागताना दिसली. ही गोष्ट तिच्यासाठी चांगली नव्हती. मग काय झालं, ओमकार स्ट्रॉंग ठरला वोटिंग मध्ये आणि काय सोनाली राऊतला वोट कमी पडले? निश्चित नाही. तिचे हिंदी फॅन फॉलोअर्स जास्त आहेत, तिचे बाहेर पण मिलियन मध्ये आहेत. मग काय झालं तर मी तुम्हाला मागच्या रिव्ह्यू मध्ये सांगितलं की दिव्याताईचे फॅन फॉलोअर्सनी जास्त करून ओमकारला वोट केलेले आहेत. लक्षात ठेवा, कारण दिव्याताई आणि ओमकार यांची चांगली मैत्री आहे आणि मैत्री असल्या कारणाने दिव्याताईंचा संबंध चांगला असल्या कारणाने दिव्याताई जर कोणाला मित्र म्हणती, भाऊ म्हणती, तर त्या ठिकाणी ते नातं जपती. तर फॅन पण त्यांचे फॉलो जे आहेत ते सुद्धा त्या पद्धतीने त्यांना फॉलो करतात आणि त्या पद्धतीने ओमकार ज्यावेळेस, ओमकार तर काहीच करत नाही, मी स्पष्ट बोलतो, ओमकार काहीच करत नाही. तो काही करावं म्हणून त्यासाठी दिव्याताई त्याला शिकवत आहे, पण ते त्यांनी काहीतरी करावं, नाही केला तर तो पण जाणार आहे, हे पण लिहून घ्या. म्हणून त्या पद्धतीने त्याला वोटिंग जास्त पडलेली आहे. पण सोनाली राऊत, मला असं वाटू शकतं की बिग बॉसच्या विरोधात जाणं, टास्क न करणं आणि प्रेक्षकांचा बरोबरचा संबंध तिने प्रस्थापित नाही केला बिग बॉसच्या घरामध्ये आणि कॉन्फिडन्स हा ओव्हर कॉन्फिडन्स झाला बिग बॉसच्या समोर. म्हणजे जे कॉन्फिडन्स पाहिजे तो कॉन्फिडन्स ओव्हर झाला बिग बॉसच्या विरोधात आणि प्रेक्षकांबरोबरचा संबंध, टास्क न करणं, ग्रुप न निवडणं सुद्धा हानिकारक आहे. लक्षात ठेवा, ती प्रत्येक ग्रुपमध्ये फिरत होती, इकडं तिकडं, जा टोळीमध्ये जा, राकेश बापटच्या ह्याच्यामध्ये जा, प्रत्येक गोष्टीमध्ये जा आणि हे करणं सुद्धा हानिकारक असतं. तुम्ही एकाचे नाही झाला तर तुम्ही कोणाचेच होऊ शकत नाही. मग ही गोष्ट तिच्यासाठी हानिकारक ठरली. म्हणून मला थोडक्या वेळामध्ये एवढंच सांगायचं होतं की सोनाली राऊत जाण्याचं कारण हे काही गोष्टी आहेत आणि हेच गोष्टी जर आतमधले काही लोक करतात, जसे सचिन दादा म्हटले की मी तसाच आहे, तर निश्चित ते पण बाहेर येतील. लक्षात ठेवा, जो कोणाचा नाही तो कोणाचाच नाही, तो प्रेक्षकांचा होऊ शकत नाही. म्हणून आताच ही वेळ आहे, आतल्या लोकांसाठी ही संधी आहे की समजून घ्या, तुम्ही कसे दिसतात, काय आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही काय खेळतात हे महत्वाचं आहे. आतापर्यंत तुम्ही पाहत आहात तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढील व्हिडिओसाठी निश्चित वाट बघा, नोटिफिकेशन येईल तुम्हाला आणि निश्चित त्या व्हिडिओला निश्चित पहा. तुम्हाला असेच अपडेट भेटत राहतील. धन्यवाद आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू.